स्वागता धन्य माता पिता तयांची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा आसो गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा तुका म्हणे त्यांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि रंगायैवो ये नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि करजोडुनी पायी ठेवितसे माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा माय बापा श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती नीदुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल
परमेश्वर स्वरूप उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते. आजच्या या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने प्रथम दिवशीची कीर्तन सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. आणि आजच्या दिवशी संतश्रेष्ठ जगद्गुरू देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले संतश्रेष्ठ तुकोबारायांचा सर्व परिचित सगळ्यांच्या पाठांतरातला गोड असा अभंग कीर्तनाकरता निरूपणा सेवेकरता घेतला आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानी किंबहुना मनुष्य जीवानी स्वतःच्या कल्याणाच्या दिशेने प्रवास करत असताना नेमका कुठल्या गोष्टींचा आश्रय घ्यावा आणि तो आश्रय घेतल्यानंतर जीवन एक कृतार्थ दिशेला जाऊन पोहोचतं, एका उंचीवर जाऊन पोहोचतं. अशा उंचीवर गेलेल्या साधकाचा किंवा भक्ताचा गौरव तुकोबराय या अभंगात करतात. विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा गोड अभंग आहे. कृतज्ञता आहे माता पित्यांच्या बद्दल. सोहळा आहे मातृपितृ पुण्यस्मरणाचा. 4थं वर्ष आहे, 4th वर्ष आहे आणि सलग 4 वर्ष आपल्या आईवडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटणं हेच परमेश्वराची नित्य नितांत कृपा असल्याचं लक्षण आहे. पाटील कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देते. 1 नाही 2 नाही 4 4थं पुण्यस्मरण आणि हा मातृपितृ कृतज्ञता पुण्यस्मरणाचा अत्यंत भव्य दिव्य असा आपल्याच घराच्या प्रांगणामध्ये चालू असलेला कीर्तन उत्सव नाही तर कीर्तन महोत्सव. आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळी आलेली इथं सर्व श्रोतृवर्ग मंडळी, माझ्यापेक्षा वय ज्ञान अनुभव या सर्व बाबतीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली पाटील कुटुंबियांच्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांनी या कीर्तन सेवेचा योग आणून दिला असे हरिभक्तीपरायण काशीनाथ पाटील, हरिभक्तीपरायण मोहन पाटील यांच्या आईवडिलांच्या कृतज्ञतेसाठी, त्यांच्या पुण्यस्मरणासाठी हा एवढा मोठा घाट त्यांनी घातलाय. आई कैलासवासी सौ जिजाबाई पाटील आणि वडील कैलासवासी श्री तुकाराम पाटील, मनापासून या 2 माता पित्यांच्या कृतज्ञतेसाठी, त्यांच्या नमस्कारासाठी, त्यांना वंदन करण्याकरता, त्यांच्या भक्ती करता, त्यांच्या श्रद्धेकरता आपण सगळे इथे आला आहात. या कुटुंबावरची श्रद्धा आहे म्हणून आपण इथे आला आहात. मनापासून सगळ्यांच्या चरणावर वंदन करते. कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेली सर्वच जुनी जाणकार निष्ठावंत अशी वारकरी मंडळी, मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. साथीसाठी असलेली मंडळी खूप मोठी आहे, संप्रदायातली मोठी आहे, मोठं नाव आहे त्यांचं. आणि या सगळ्या सोहळ्याकरता आपण अत्यंत आनंदाने इथे उपस्थित आहात. प्रथम दिवस आहे त्यामुळे यांत्रिक थोडासा बिघाड असू शकतो, हरकत नाही, पण जास्त तक्रार करायला लावू नका शेवटपर्यंत. जितकं सहज साधं करता येईल तेवढं करा दादा, कारण तुमच्यावर आमचा गळा अवलंबून आहे सगळ्यानंतर. मनापासून इतकी गोड चाल गायली महाराजांनी, फक्त जोग 2 वेळा झाला, त्यामुळे मनापासून त्यांनाही नमस्कार करते. गोड चाल लावली महाराजांनी. परमादरणीय दहिवाते महाराज, गोरक्षनाथ दहिवाते महाराज, आमचे मंगेश महाराज, इतकं गोड महाराष्ट्रातली ही सुंदर आवाजाची अत्यंत निष्ठेने गाणारी आणि सेवा करणारी मंडळी आहेत. नादब्रह्माच्या साथीला आमचे चेतन भाऊ आहेत. या भागाचं पंचक्रोशीचं भूषण आहे ते, त्यामुळे मनापासून भाऊ असले की मला एका म्हणजे नारदीय कीर्तन असलं तरी चालतं, वारकरी कीर्तन असलं तरी चालतं, पण ही अजिबात काळजी राहत नाही. आणि या बाजूला हरिभक्तीपरायण दीपक महाराज, मनापासून त्यांनाही नमस्कार करते. आमच्या विणेकरी ताई, चोपदार, सर्व टाळकरी गुणीजन मंडळी. आणि आज माझ्या भाग्याचा योग असा की खूप दिवसांनी आपल्या सगळ्यांच्या परिचित अत्यंत आदराचं व्यक्तिमत्व, भागवताचार्य, कीर्तन क्षेत्रातलं आम्ही ज्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहतो आणि माझ्या पहिल्या वारकरी कीर्तनाचे साक्षीदार असं मी म्हणेन, समोर बसून ज्यांनी मला खूप प्रेरणा दिली, आशीर्वाद दिला, असे हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय गणेशजी महाराज फुलकुंटवार इथं उपस्थित आहेत. मी मनापासून महाराजांना नमस्कार करते. वेगळा आज आवर्जून ते काहीतरी बदललंय परत तुम्ही. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी, श्रीराम
श्रीराम. एवढ्या आनंदाने पंचक्रोशीतली डोंगस्ते आणि वाडा या पंचक्रोशीतली मंडळी आज इथे उपस्थित आहेत. माझा महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहेत. छान आनंद आम्हालाही आणि त्यांनाही घेऊ द्या. तुमच्या हातात आमचं सगळं भविष्य आहे एका तासाचं आता इथून पुढच्या. त्यामुळे मनापासून सर्वच महिला वर्ग तर काय, मी नेहमी असं म्हणते, आपण तर सध्या लाडक्या बहिणी आहे आता. त्यामुळे आपला सगळीकडे आपला आवाज आहे. आणि या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी माझ्या परमभाग्याने आजची सेवा माझ्या वाट्याला आपण सगळ्यांनी दिली आहे. मनापासून पाटील कुटुंबियांना नमस्कार करते. अभंगाच्या या दिशेने आपण प्रवास करत असताना अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांना माहिती आहे, परिचयाचा आहे, पाठांतरातला आहे. अभंग कधीच सुटत नाही. मग तुम्ही म्हणाल ताई उभ्या कशाला राहिला, तुम्ही अभंग सोडवणार नाही तर. अभंग सुटत नाही कारण ज्ञानोबांना तुकोबांना काय म्हणायचे हे खरंच आपण नाही सांगू शकत. त्यांनी ज्या भावावस्थेत जाऊन अभंग लिहिले, अहो जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, अशा अवस्थेमध्ये तुकोबराय परमोच्च अवस्थेला पोहोचलेत भामचंद्राच्या डोंगरावर. आणि तिथे गाथेचा, तिथे अभंगांचा जन्म होतो. या उच्चतम अवस्थेला पोहोचलेले तुकोबराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असलेले ज्ञानोबराय, या सर्व मंडळींनी अभंग आम्हाला दिला. आमचा समाज दुभंग होणारा अभंगतेच्या दृष्टीने प्रवास करत राहिला. विस्कळीत अस्वास्थ्य ज्या समाजाच्या वाट्याला आलंय तो समाज संतांच्या अभंगांनी अभंग झाला, एक आला. म्हणून तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचं युती पर्व म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी 900 ओव्यांचा 900 श्लोकांवरती 700 श्लोकांवरती 9000 ओव्यांची ज्ञानोबरायांनी दिलेली आमच्यासाठी, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र सारस्वतासाठी दिलेला हा प्रसाद. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली असे. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत असं म्हणणारे तुकोबराय. प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द त्या शब्दब्रह्माशी अनुसंधान साधणारं होतं, परमतत्वाला स्पर्श करणारं होतं. मग त्या परब्रह्म स्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप असलेल्या अक्षरांची आम्ही फक्त पूजा बांधू शकतो. पूर्ण अभंग सोडवणं माझ्या तरी कवेतलं किंवा कक्षेतलं काम नाही. कारण श्रीपाद शास्त्री भडंगे महाराज त्यांचं एक कीर्तन ऐकताना त्यांचं वाक्य खूप भावून गेलं, मनाला स्पर्शून गेलं. ते असं म्हणायचे की अभंग तेव्हाच सुटतो जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडतो. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे या अभंगाची फक्त पूजा बांधण्याचा प्रयत्न करूया माझ्या यथाशक्ती यथामती. हा अभंग अनेक जणांकडून, आपण अनेक लोकांकडून, खूप मोठ्या गुणीजन विद्वज्जन कीर्तनकारांकडून आपण ऐकलेलं आहे, त्याच्यावरचं निरूपण ऐकलेलं आहे. तुम्ही नव्याने हा अभंग ऐकताय अशातला माझा भाव अजिबात नाहीये. खूप कळतं म्हणून नाही, थोडंफार कळावं. आज महाराजजी उपस्थित आहेत त्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने थोडंफार कळावं या उद्देशाने कीर्तनाला उभी आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये श्रोत्याचा, कीर्तनकाराचा आणि सगळ्यांचाच भाव हा असावा की होय अंग हरिरूप, या दिशेने प्रवास असावा. त्यामुळे भरपूर हसायला मिळणं किंवा भरपूर रडणं हा कीर्तनाचा काही विषयच नाहीये. मला असं वाटतं जीवनामध्ये हसण्याचे किंवा रडण्याचे जेव्हा प्रसंग येतात त्यावेळी माणसानं कसं असावं हे शिकवणारं ते कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल अत्यंत सुंदर पद्धतीने तुकोबरायांनी आम्हाला गाथा तर दिलीच, ज्यामुळे आमचा माथा सुधारेल, आमचा माथा जागेवर राहील. आणि सकल संत मांदियाळींनी 12व्या शतकापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत सकल संतांच्या जीवनाचा एकच उद्देश होता, बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुमचं माझं पूर्ण कल्याण व्हावं, कारण जन्माला आलेला जीव हा अपूर्ण आहे आणि त्या जीवाला पूर्णत्वाची ओढ असावी. किंबहुना त्या जीवाचा प्रवास सोहम पासून जर कोहम पर्यंत झालेला आहे तर पुन्हा एकदा त्याच सोहमच्या दिशेने किंवा मी कोण, अहम ब्रह्मास्मीचा प्रत्येक जीवाला बोध व्हावा, या दिशेने जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आणि त्या दृष्टीने त्याची वाटचाल व्हावी ही संतांची धारणा होती. त्यासाठी हृदय कळवळलं, करचळलं आणि मग घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना, असा प्रश्न समर्थ विचारतात. माऊलींनी हरिपाठाच्या माध्यमातून एका
वडिलांच्या भूमिकेतनं आम्हाला अनेक प्रश्न विचारले. सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. एवढं सगळं भक्तीचं अत्यंत साधं सोपं साधन जर आम्ही तुम्हाला हातात आणून दिलंय, तर त्या साधनाचा हव्यास किंवा त्या साधनाची कास आपण का धरत नाही? आणि जन्माला मिळालेला मनुष्य देह तो असाच आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं बापुडवानं जगणं तुमच्या माझ्या कामी येऊ नये ही संतांची धारणा होती. म्हणून काय केलं? दंडवत घातलं. दादागिरी नाही केली. दादागिरी तुम्ही आम्ही करतो. संतांनी दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना केली. सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. सकल संतांनी आमचे बघा सगळे पंथ सगळे संप्रदाय एकाच गोष्टीचा उद्घोष वारंवार करतात, ती म्हणजे चित्ताची शुद्धी, मनाची शुद्धी. आणि अशी चित्त शुद्धी झाल्यानंतर जीवन एका उंचीवर जाऊन पोहोचतं. अष्टसात्विक भावाचा त्या जीवनावर त्या आयुष्यावर पगडा राहतो. आणि खऱ्या अर्थाने जीवन मात्र किंवा मनुष्य मात्र स्वतःच्या कल्याणाच्या दिशेने प्रवास सुरू करतो. कारण सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, त्याची या प्राप्तीचा संभवो, तो अभिप्रावो अति दुर्लभ. नाथ महाराज नाथ भागवतामध्ये सांगतात की सकल देहामध्ये मनुष्य देह प्राप्त होणं ही दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आचार्यांचा श्लोक आहे. दुर्लभम त्रयमेव एतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्य जन्म मिळणं, मोक्षाची इच्छा असणं आणि उत्तमोत्तम साधूंचा महापुरुषांचा संग जीवनाला मिळणं ह्या अत्यंत दुर्लभ गोष्टी मनुष्य जीवनामध्ये आहेत. आणि त्या गोष्टींची प्राप्ती झाली तर आमच्यासारखे भाग्यवान आम्ही आहोत. म्हणून मी बऱ्याचदा म्हणते की इथे या मंडपामध्ये किंवा कीर्तनाकरता येण्याकरता आपण किती जरी ठरवलं ना की आज कीर्तनाला जाऊ, 3 दिवसाचा 4 दिवसाचा आपला महोत्सव आहे. काही मंडळी जाऊ 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 करून शेवटी जाणं राहतं, महोत्सव उत्सव पारायण संपून जातं. काहीतरी अडचण आमच्या वाट्याला येते, ती अडचण नाही खरं तर ते आपलं पाप असतं बरं का. ते पाप आम्हाला पुण्यकर्म करू देत नाही. अचानक पाहुणे तरी येतील, नाही तर काहीतरी अडचण होईल. आता पाहुण्यांना म्हणायचं नाही तुम्ही आमचं पाप आहे म्हणून, पण काहीतरी अडचण येईल आणि आमची पावलं इकडे वळण्या वाचून वंचित राहतील. याला अनेक जन्माची पुण्याई लागते. तुका म्हणे सुलभ साधन गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. हा क्षेपक असलेला अभंग असला तरी सगळ्यांच्या पाठांतरातला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अनेक जन्मांची पुण्याई पाठीशी असावी तेव्हा आम्हाला इकडे येण्याची बुद्धी निर्माण होते. आज तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत, कारण आम्हाला आमच्या कल्याणाचा मार्ग सापडलाय किंवा आपलं कल्याण व्हावं असं वाटतं. हे वाटणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे बरं का. का हो, इथून जाताना प्रत्येकाला जायचंय हे तर मान्य आहे ना, जायचंय ना की इथे कायमस्वरूपी आलोय आपण, नाही हो. धर्मराजांनी यक्ष प्रकरणामध्ये यक्षराजांनी धर्माला अनेकोत्तम प्रश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न असा होता, धर्मा जीवनातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? तेव्हा धर्मराजांनी उत्तर फार सुंदर दिलं होतं. धर्मराज म्हणाले होते, अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. म्हणाले आपल्यापैकी कुणी एखादा नातेवाईक आप्तेष्ट जर निघून गेलं, इहलोकीची यात्रा संपवली आणि त्या व्यक्तीला पोहोचवण्याकरता त्याचे सगळे आप्तेष्ट नातेगोती परिवार सगळा जमतो आणि कुठे जातो आपण सगळे? कुठे जातो? स्मशानात जातो, घाटावर जातो. त्याला धर्मराज म्हणतात यम मंदिरम, ते यमाचं मंदिर आहे.
तिथे सगळे त्याला पोहोचवण्याकरता जातो. त्या तो अग्निसंस्कार त्या देहावरती झाल्यानंतर किंवा त्या क्षणाला तिथे गेलेली सगळी माणसं गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. तर मला सांगतात की तिथे गेलेली सगळी मंडळी या रुबाबात माघारी येतात, या आविर्भावात माघारी येतात की जणू आपला आणि या जगाचा काही संबंधच नाही. हे त्यांचं जे वाटणं आहे ते या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल इथं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय याची खात्री प्रत्येकाला असावी. फक्त कधी जायचंय हे माहिती नाहीये, पण प्रत्येकाचा दिवस वेळ तिथीवार निश्चित आहे, ठरलेला आहे. परीक्षित राजाला सुद्धा कळालं. मला असं वाटतं राजाला माहिती तरी होतं आपल्याकडे 7 दिवस आहे. खरं सांगा आपल्याकडे तीही खात्री नाहीये. आपल्याकडे किती दिवस आहे का कुणाला खात्री? येताना काही गॅरंटी कार्ड घेऊन आलोय का? प्रत्येक वस्तूची डेट असते बघा, एक्सपायरी डेट, ती बघूनच आपण वस्तू खरेदी करतो. तसं काही या देहावर कुणाचं लेबल घेऊन आलोय का आपण? अमुक अमुक इतके दिवस हा देह या जगात राहणार आहे? नाही. तसं या देहाची सुद्धा एक्सपायरी डेट कुठली ना कुठली ठरलेली आहे. फक्त आपण त्याच्यापासून अनभिज्ञ आहोत आणि मग भ्रमात आहोत. म्हणून मृत्यूला मनुष्य अत्यंत घाबरतो किंवा त्याचा विचार करणं सुद्धा सोडून देतो. तुकोबराय म्हणतात मरणाचा आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. मरणाचा कुठे सोहळा असतो का? पण संतांनी तो केला, कारण जीवन एका उच्चतम अवस्थेला नेऊन ठेवलं होतं. कुठल्या परमोच्च अवस्थेला तुकोबराय गेले होते? आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चार खेळी मेळी. महाराज साधकावस्थेमध्ये पांडुरंगाला म्हणायचे नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तेच तुकोबराय सिद्धावस्थेत पोहोचल्यावर म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चार खेळी मेळी. बस कुठल्याही क्षणी देवा तुझा निरोप येऊ दे जायची तयारी आहे का? जीवनाचा पूर्णत्वाचा अनुभव घेतलाय. आणि पूर्ण काय आहे हो? वैदिक गणित आम्हाला सांगतं ओम पूर्णमिद पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माच्या अनुभूती करता आमच्याही जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याचा एक प्रवाह अखंडित वाहत राहावा ही संतांची अपेक्षा आहे. तुमचं माझं कल्याण व्हावं. आणि जसं एक वाउचर अर्जुनाने भगवंतांना दिलं होतं शेवटच्या क्षणी, कर्तव्य विन्मुख झालेला अर्जुन पार्थ कर्तव्य प्रवृत्त झाला. कशामुळे? 18 अध्यायी गीता
भगवद्गीता भगवंतांनी त्याचा निमित्त करून तुम्हाला मला संभ्रांत असलेल्या समाजाला सांगितली. कृष्णं वंदे जगद्गुरुं या पदाला विराजमान झालेले भगवंत स्वतःचे आयडेंटिफिकेशन देतात. सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज हे स्वतःचं सामर्थ्य भगवान सांगतात आणि अर्जुनाला गीतेचं अमृत प्यायला देतात. परिणाम काय झाला? सगळ्या गीतेचं श्रवण केल्यानंतर अर्जुनाची अशी अवस्था झाली की त्यांनी एक देवाला पावती देऊन टाकली. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. संपला ना माझा मोह, संपला देवा, आसक्ती संपली, अपेक्षा संपली. आता तुझ्या प्रसादाचं फळ हे मिळालं की आता तू करशील, तू म्हणशील करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. या स्थितीला अर्जुन जाऊन पोहोचले. तसं आपणही जाताना देवाला कुठे जायचं? शेवटी इथे कीर्तनावरून जाताना नाही, इथून शेवटचा प्रवास करताना देवाला आम्हाला सुंदर अशी पावती देता आली पाहिजे, वाउचर देता आला पाहिजे की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युता स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. सगळ्या संदेहाच्या सुटल्या अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे तुम्हाला मला. आणि हे सगळं करण्याचा एक मार्ग संतांनी आम्हाला वारंवार दाखवून दिला की आता या मार्गावर चाला, डोळे झाकून चाला, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार. तेणेची पंथी चालू जाता न पडेची गुंता. मग आयुष्यामध्ये जो कुठला गुंता आहे, मग तो विचारांचा असेल, व्यवहारातला असेल, अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये मनुष्य सापडलाय. प्रापंचिक अडचणी आहेत, मराठीमध्ये त्याला फ्रस्ट्रेशन म्हणून टाकूया आपण, लवकर कळतं आहे की नाही. प्रचंड व्यापलाय मनुष्य, सगळ्यांची भूक आहे. काय सध्या सगळ्या जगाची भूक आहे? सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, सगळा सुखांचा उपभोग घेता यावा असं जीवन आम्हाला प्राप्त व्हावं. आणि या दृष्टीने जो तो धड पडेपर्यंत धडपडतोय, पण याच्यामध्ये आपलं हित आहे का हेच कुणाला कळेना. याच्यामध्ये आपलं हित नाहीये हे प्रत्येक वेळी संत आम्हाला सांगतात. संसाराची नश्वरता वेळोवेळी सांगून दिली आम्हाला. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. नश्वर असलेल्या संसारामध्ये तुम्ही सुख शोधता. म्हणजे मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, मिरच्यांच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं पडे देता का खव्याचे किलोभर. मिरच्यांच्या बाजारात गेल्यानंतर तिथे ठसकाच लागणारे, डोळ्यात पाणीच येणारे. तसा हा संसार आम्हाला रडवणारच आहे, रडवणारच आहे. पण मग हे कायमचं दुःख बाजूला व्हावं आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हावी. कारण सुखाचं नाणं उचललं की मागे दुःखाचा काटा आहेच आहे. मग समर्थांना प्रश्न विचारावा लागला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. प्रश्न विचारला की बाबा हे मना, तू आता याचा शोध घे, कोण आहे जगामध्ये सर्व सुखी? खरं सुख कोण आहे? ज्यांना तो सापडला, पांडुरंग सापडला, पंढरीश परमात्मा, त्याच्या पायाशी सगळं सुख आहे हे संतांना सांगितलं. संतांनी आम्हाला वारंवार सांगितलं. बस त्या दृष्टीने पावलं आमची वळावीत आणि असं हित तुमचं माझं व्हावं आणि ते हितच व्हावं, इथेच या जन्मातच व्हावं याकरता संतांचं हृदय कळवळलं. म्हणून अशा हितासाठी जो धडपडतोय, अशा हितासाठी जो प्रयत्नशील आहे, कारण मनुष्याचा प्रवास माणसाकडून देवाकडे झाला पाहिजे, बरोबर ना? आम्ही कुणाचे अंश आहोत? देवाचे अंश आहोत. मग आमचा प्रवास पुन्हा त्याच दिशेने गेला पाहिजे. आणि देवत्व आम्हाला कधी येतं? एक मूर्तिकार मी पाहिला, मूर्ती घडवत होते आणि छान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती त्यांनी घडवली. असे ओबडधोबड टोकेरी दगड पडले होते. माझा आपला वेड्यासारखा प्रश्न मी विचारलं, म्हटलं बाबा एवढ्या त्या ओबडधोबड टोकेरी दगडातनं तुम्ही इतकी सुंदर माझ्या पांडुरंगाची मूर्ती केलीच कशी? माझा आपला बावळटासारखा प्रश्न होता. पण ते म्हणले, ताई तुझ्या भाषेत सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले, त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला, आतमध्ये पांडुरंग आपोआप तयार झाला. छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचा माणूस हे नाव. विठ्ठल विठ्ठल हे सगळे तडाखे टक्के टोळपे सहन करून सुद्धा जो स्वतःच्या परम कल्याणाचाच विचार करतो, तुकोबराय पहिल्या चरणात त्याला नाही तर त्याच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. आपुली आई
माता पिता तयांचिया. तुकोबरायांनी साधा सोपा अर्थ आम्हाला सांगितला. स्वतःच्या हितासाठी जो जागृत आहे, जो कायम तत्पर आहे, त्याच्या आई वडिलांना तुकोबराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांचिया. आणि खरं सांगू श्रोते हो, या जगाची प्रगती किंवा स्वतःच्या आयुष्याचं उत्थान त्याच मंडळींनी केलं ज्यांनी स्वतःच्या माता पित्यांबद्दल कायम कृतज्ञ भाव ठेवला. कारण भारत आमचा देश असा आहे, त्या भारताची संस्कृती अशी आहे, कुटुंबप्रधान संस्कृती आहे, कुटुंब व्यवस्था आहे. त्या कुटुंब व्यवस्थेचे दोन खांब आहेत, एक आई आहे आणि एक पिता आहे. त्यामुळे या दोन खांबांकडे जो कायम लक्ष देऊन राहिला आणि खरंच त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ भाव ज्यांनी जाणला, ज्यांनी जपला, तो जगात धन्य आहे. त्याला स्वतःचं हित कळालं नव्हे, तो कायम उत्थानाच्याच दिशेने त्याचा प्रवास राहणार ही खात्री आहे. तुकोबराय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता. आपलं हित म्हणजे कुणाचं हित हो? प्रत्येक जण हिताचा आणि लाभाचाच विचार करतो. इथं आल्यानंतर मी कीर्तनाला गेलो, मला काय मिळेल, मी अमुक अमुक केलं त्यातनं मला काय मिळेल, माझं काय हित होईल, माझं काय कल्याण होईल. पण संतांनी तुमच्या माझ्या शाश्वत कल्याणाचा विचार मांडलाय, तात्पुरतं कल्याण नाही. मग ते शाश्वत कल्याण कशाचं? आपुलिया हिता जो असे जागता. आपलं हित म्हणजे नेमकं कुणाचं? देहाचं हित का? त्या देहाचं हित तर कायम आपण पाहतोच. चांगलं 4 टाइम नाही तर 3 टाइम तरी दिवसभरात होतं की नाही आपलं? ते बसल्यानंतर आपण वदनी कवळ घेता म्हणायचं सोडून सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि मग तुझे कारणी देह माझा पडावा. मनुष्य स्वतःच्या देहाच्याच हिताचा कायम विचार करतो. स्वतःच्या जीवनाचं हित व्हावं, इतरांचं वाटोळं झालं तरी चालेल, हा त्यामागचा भाव आहे. पण आपलं हित म्हणजे देहाचं हित नाही हो. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे, हे जाणावंच. त्याची उपासना करावी, ते बलदंड राखावं, ते आरोग्य संपन्न राखावं, ते निर्व्यसनी राहावं, हा आग्रह स्वामी विवेकानंदांचा सुद्धा होता. स्वामीजी म्हणायचे, मला पोलादी स्नायूंचे आणि निर्व्यसनी तरुण संन्यासी द्या, मी देश बदलवून टाकेन, असं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. पण आपलं हित म्हणजे आपण समजू आपल्या देहाचं हित का? नाही. त्या देहामध्ये मी कुणीतरी आहे ना. देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आतमध्ये कोण आहे? तर त्याचं चैतन्य तत्व किंवा तीच शक्ती आतमध्ये चैतन्य रूपाने विराजमान आहे. आचार्यांनी आपल्या शिष्यांना एकदा प्रश्न विचारला होता की किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिह मे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धियः किं प्रकाशे तत्रैवाहं ततसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोहम. प्रश्न असा होता, किंते ज्योतिः. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य आपल्या शिष्यांना म्हणतात की हे सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे रे बेटा, सांग मला, हे सगळं जग कशामुळे प्रकाशित आहे? त्यांनी उत्तर दिलं, अहनि रविही. अहनि म्हणजे दिवसा, दिवसा सूर्यामुळे, आणि चंद्रदीपादि रात्रौ, रात्री चंद्रामुळे प्रकाशमान आहे. उत्तर मिळालं, हे सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे? तर चंद्र आणि सूर्य यांच्यामुळे हे जग प्रकाशमान आहे. आचार्य म्हणाले, स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मिः. म्हणाले, सूर्य आणि चंद्र यांचा प्रकाशक कोण आहे? सूर्याला आणि चंद्राला प्रकाश देणारा कोण आहे किंवा ते प्रकाशमान आहेत हे तुला कुणामुळे कळालं? तर त्यांनी उत्तर दिलं, चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरा धीर्धियः किं प्रकाशे. चक्षुः म्हणजे डोळे. म्हणाले, सूर्य हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, हा दिवस आहे, ही रात्र आहे, हे घर आहे, हे जमीन आहे, हे शेत आहे, हे कशामुळे कळलं मला? तर चक्षुः म्हणजे माझ्या डोळ्यांमुळे. आपण जागेत ना सगळे? माझ्या डोळ्यांमुळे मला कळालं की हे हा सूर्य आहे किंवा ही रात्र आहे, हा चंद्र आहे. मग चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण? उत्तर दिलं शिष्यांनी, म्हणाले चक्षुः. आचार्य म्हणाले, ठीक आहे, चांगलंय, पण आता डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? हा सूर्य आहे किंवा ही रात्र आहे किंवा हा चंद्र आहे किंवा हा मृदंग आहे, हा माईक आहे, हे तुला कशामुळे कळतंय? डोळ्यांना दिसतं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची जाणीव नेमकी कशामुळे होती? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, धीही. म्हणजे डोळ्याचा प्रकाशक कोण आहे? तर बुद्धी. मग म्हणाले, धीर धिया किं प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे तुझ्या? जग प्रकाशमान आहे, चंद्र
चंद्रसूर्यामुळे, चंद्रसूर्याचा प्रकाशक तुझा डोळा, डोळ्यांचा प्रकाशक तुझी बुद्धी, मग बुद्धीचा प्रकाशक कोण? त्या पोराने उत्तर दिलं, आचार्य असं काय करतात? तत्रैव अहम, मीच नाही का? मीच नाही का प्रकाशक? मग तो आतमध्ये जो कोणी मी आहे ना, त्याला तत्वज्ञान किंवा वेगळ्या भाषेमध्ये कूटस्थ चैतन्य असं म्हणावं, किंवा त्याला आम्ही आत्मा म्हणतो. माऊलींनी त्याला काय म्हटलं माहितीये का? जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझा वाचुनी केशवा, तुझा वाचुनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरणे अधुरी कालवे, जीवे अनुसरणे अधुरी कालवे. उद्धवा जोगी केशव अनुनावडे, उद्धवा जोगी केशव अनुनावडे, तो जो जीवाचा जीव आहे त्याचं हित व्हावं. तो कोण आहे? तो मीच आहे. कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते, मी कोण याचं उत्तर आम्हाला मिळावं, आणि ते एकदा मिळालं की आमचं कल्याण झालं म्हणून समजा. तुकोबराय म्हणतात, असं आपलं कल्याण ज्याला व्हावं असं वाटतं त्याकरता त्याला तर धन्यवाद दिले, पण त्याच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. कारण ज्या घरामध्ये अखंड भक्तीचं वातावरण आहे, अखंड सुसंस्कारांची श्रीमंती आहे, म्हणून तर तुकोबराय अभिमानानं सांगतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा. तुकोबराय अभिमानाने सांगतात बरं का, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्मा ज्यावेळी तुकोबांना म्हणतात काहीतरी मागा तुमच्यासाठी, महाराज म्हणतात तू मला काही द्यायची गरज नाही, आमची ॲसेट आहे, फार मोठी आहे, काय संपत्ती आहे, माझ्या वडिलांची मिराशी गा. आता मिरास हा शब्द मराठी भाषेतला आहे, त्यामुळे नवीन कॉन्व्हेंट किंवा इंग्रज आणलेल्या लोकांना फार लवकर हा कळणार नाही शब्द. त्याचा अर्थच असा आहे, वारसा हक्काने मिळालेली गोष्ट आहे आम्हाला ही. म्हणून आई वडिलांच्या बद्दल अत्यंत कृतज्ञ. म्हणून आज आम्ही भाग्यवान का आहोत? आपली आई वडिलांची पुण्याई आहे. आज पाटील कुटुंबाला हे सगळं करण्याची प्रेरणा होती, ती पुण्याई आहे, ती पाठीशी आहे. म्हणून आपण इथं भक्तीचं धर्माचं जागरण करतो आहोत. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. काय ठेवलं? वारसा म्हणून आई वडिलांनी, संपत्ती म्हणून खरं काय दिलं? खरं तर हेच द्यायचं असतं बरं का. आम्हाला असं वाटतं आम्हाला जे मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळावं, म्हणून आम्हाला ज्या ज्या सुखसुविधा नव्हत्या त्या आपल्या लेकरांनी मागण्याआधीच त्यांना दिल्या गेल्या. त्याचा परिणाम त्याची किंमत नाही राहिली. काडीभर चालवायची किंवा कुठल्याही पद्धतीची पात्रता नसताना सुद्धा पेट्रोल टाकून आई वडील किंवा वडील त्याला बाईक देतात हातामध्ये. मोठ्या महागड्या किमतीचा मोबाईल लेकरांच्या हातामध्ये मिळतो, आणि मग त्या वस्तूंचा वापर विनियोग नेमका कसा होतो याचा विचार आम्ही नाही करत. माऊलींनी मोठ्या माणसांवर जबाबदारी का दिली? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे धन्यता द्यायची तर तुकोबरायांनी आई वडिलांना आधी दिली.
कारण ज्या घरामध्ये बोल्लोबा आणि आई कनकाई आहे ना, तिथे तुकोबा असतात. ज्या घरामध्ये विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीचं अस्तित्व आहे, तिथं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जन्माला येतात. ज्या घरामध्ये छत्रपती शहाजी राजे आणि जिजामातोश्री आहे, तिथे छत्रपती शिवाचा अंश शिवशंभू किंवा शिवाजी महाराज जन्म घेतात. जिथे शिवप्रभू आहे, शिवाजी महाराज आहेत आणि सईबाई आहे, तिथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज येतात. अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येतील. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नंतर दिल्लीत गेलेले संरक्षण मंत्री झालेले यशवंतराव चव्हाण, आमच्या कराडचे नेते, सह्याद्री पुत्र म्हणून त्यांचं वर्णन करावं की आईनी काय पद्धतीने घडवावं, किती प्रतिकूलतेने आपल्या लेकराला मोठं करावं. विठामाता नाव होतं आईंचं. कृष्णाकाठ यशवंतरावांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. विठामाता म्हणायच्या, यशवंता यशवंत हो. आई काय असते बघा. प्रचंड प्रतिकूलतेतनं पोटाला चिमटे काढून आपल्या मुलांचं फक्त आणि फक्त हित व्हावं हा विचार करणारे फक्त माता आणि पिता आहे. बरं, जगातलं सगळ्यांना दुय्यम स्थान दिलं तुकोबरायांनी. आधी माता पित्याला स्थान दिलं. कारण तुमचं माझं कल्याण व्हावं हे आई वडील आणि संत यांनाच वाटतं. बरं, याही पुढे जाऊन आपल्या हिताचा कळवळा संतांना असतो आणि त्या संतांना हिताचं ज्ञान सुद्धा असतं. आमचं बऱ्याचदा काय होतं, आई वडिलांना हिताचं कळवळा असेल पण ज्ञान असतंच असं नाही. आम्हाला वाटतं आमच्या पोरांचं चांगलं व्हावं, आमची पोरं शिकून सवरून मोठी व्हावीत. पण मूल रडायला लागलं की त्याचा पाळणा टीव्ही समोर जर आणला आणि त्या मुलाने नको त्या वयामध्ये टीव्हीवर सैराट बघितला तर कसं होणार त्याचं कल्याण. त्यामुळे हिताचा कळवळा असून उपयोग नाही, हिताचं ज्ञान असावं लागेल आणि ते आई वडिलांच्या ठिकाणी क्वचित प्रसंगी नसतं. म्हणून तर ते हित घडेलच अशी शाश्वती नाही. तुमच्या माझ्या हिताचा कळवळा सुद्धा आणि हिताचं ज्ञान सुद्धा संतांना येतो. हिताचा कळवळा, असा कळवळा संतांच्या चरणी आहे, संतांच्या जवळ आहे. म्हणून तुकोबराय आमचं हित चिंतन करतात आणि खरंच ज्यांनी आपलं हित करून घेतलं ना त्याच्या माता पित्यांना धन्यवाद देतात. स्वामी विवेकानंदांचं नाव मी आता उल्लेख केला. 16 वर्षाचे होते स्वामीजी. चटकपटक बोलण्याचा गुण येतो बघा आमच्या पोरांना सुद्धा 16व्या वर्षी. आणि आई वडिलांना आमची पोरं विचारतात, काय केलं माझ्यासाठी तुम्ही काय केलं. हा घराघरातला अनुभव असेल, नसेल आला तर पुढे भविष्यात येईल, पण तो अनुभव येतो, प्रत्येक माता पित्याला येतो. कारण जरा पंख फुटले, जरा आम्ही बाहेरच्या जगामध्ये वावरलो की जगातले सगळ्यात बॅकवर्ड जर कोणी असतील तर माझे आई आणि वडील, असं प्रत्येक तरुणाला वाटतं. म्हणून मी हात जोडून माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते, जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला ना की जगातलं सगळ्यात सुंदर काय आहे, जगातलं सगळ्यात सुंदर कोण आहे, तर छातीवर हात ठेवून ठामपणे उत्तर द्या, माझी आई. माझ्या आई इतकं जगात सुंदर काहीच असू शकत नाही, काहीच असू शकत नाही. कारण भारतीय संस्कृतीने बाह्य सौंदर्यापेक्षा आत्म्याच्या सौंदर्याला महत्व दिलंय, आत्म्याच्या सौंदर्याला महत्व दिलं. आई 4 पुस्तकं कमी शिकली असेल, तिला लिहिता वाचता येत नसेल, मोठ्या लोकांमध्ये किंवा 4 चौघांच्या गर्दीमध्ये थोडासा संकोच वाटत असेल, पण एवढ्यावरून ती अडाणी आहे असं कधीच म्हणायचं नाही. आमची आई अडाणी आहे, तिला काही कळत नाही असं न म्हणता उलट अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तिच्या रूपाने आपल्या घरात वावरत असतं याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. का बरं माता पित्यांना धन्यवाद द्यायचे. या जगामध्ये ज्यांनी आपल्या आई बापावर प्रेम केलं ना ती माणसं मोठी झाली. उद्या काय आहे, मोठा सण आहे आपल्याकडे, जागे आहेत का तुम्ही. मोठा सण आहे म्हटलं आपल्या महाराष्ट्रात. उद्या काय आहे, उद्या प्रेमाचा महापूर येईल आपल्याकडे, नाही का. 1 रुपयाचं गुलाबाचं फूल उद्या काय किमतीला जाऊन, गगनाला जाऊन किमती त्याच्या भिडतील मला नाही माहिती, पण उद्याचा दिवस अनेकांसाठी तो प्रेम असा उतू जाण्याचा दिवस आहे. पण खरं तर आपल्या आई वडिलांवर प्रेम करावं, मातृभूमीवर प्रेम करावं, देशमातेवर प्रेम करावं, धर्मावर प्रेम करावं, आपल्या देवदेवतांवर संतांवर प्रेम करावं आणि त्याकरता जे काही करायला लागेल ते करावं. स्वामी विवेकानंदांना असाच ज्यावेळी पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावाखाली आले आणि आपल्या आई वडिलांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं. त्यावेळी विश्वनाथ बाबू दत्त कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी माता. आई बाप कसे असतात. काय उत्तर दिलं. विश्वनाथ बाबू म्हणाले, नरेंद्रा काय प्रश्न आहे, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. हो ना, अरे राजा आतमध्ये कपाटाचा मोठा आरसा आहे की नाही आपल्या घरात, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल राजा. नरेंद्र स्वामी विवेकानंद अगदी 16 वर्षाचं वय, गेले आरशासमोर उभे राहिले, स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं आणि टचकन डोळ्यातनं पाणी आलं, उत्तर मिळालं. कारण इतका सुंदर सशक्त देह, आरोग्य संपन्न देह, बलदंड देह, देखणं रूप, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, यापेक्षा आई बापाने काय मागे ठेवायचं असतं.
आणि हे सगळं मिळालं, ही संस्कारांची देण, ही संस्कारांची श्रीमंती मिळाली, म्हणून तर हा लौकिक किंवा हा वीरोत्तम, हा महापुरुष योद्धा संन्यासी म्हणून प्रचाराला आला, नामाभिधान प्राप्त झालं आणि जगाला ओरडून सांगितलं की तुम्ही स्वतःला कमी समजू नका, अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, स्वतःला अजिबात कमी समजू नका. मला असं वाटतं हे हित ज्याला कळालं ते कशामुळे? स्वतःच्या माता पित्यांच्यामुळे. मग अशा घराण्यामध्ये अशी संतती जन्माला यावी, साधू संतांची हीच अपेक्षा आहे. ज्या घरामध्ये अखंड विठ्ठल भक्तीची परंपरा आहे, अखंड विठ्ठल स्मरण आहे, ज्या घरामध्ये पंढरपूरची वारी खरं तर कधीच नव्हती बरं का, पंढरपूरची वारी कधीच नाही, पंढरपुरापासून अगदी जवळचं घर आहे, अगदी जवळचं गाव आहे, पण ज्यावेळी आषाढीच्या एकादशीच्या गर्दीमध्ये पांडुरंगाने रुक्मिणी आईने विचारावं की सगळे पंढरपूरला येणार आहेत, तर पंढरपूरला येणाऱ्या सगळ्यांनाच वैकुंठाची गती प्राप्त होणार का हो देवा? पांडुरंग परमात्मा म्हणतात, अगं तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजे मला प्राप्त झाला किंवा वैकुंठाला प्राप्त झाला? इथे न येता सुद्धा माझी भक्ती करणारे अनेक आहेत. कारण भगवद्गीतेमध्ये मी सांगितलंय, यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. बघा, संत असू देत, भगवंत असू दे, सगळ्यांच्या वचनांचा आम्ही आपल्या सोयीप्रमाणे अर्थ घेतो. काय म्हणाले देव? जे जे करशील ते मला अर्पण कर. म्हणून जर चोर चोरी करताना स्वामींचं वाक्य समोर ठेवून जर चोरी करायला लागला, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तर त्या चोरीला किंवा त्याच्या कर्तव्याला सत्कर्म म्हणता नाही येणार. सत्कर्म करत असताना भगवंत कायम पाठीशी राहील, सहाय्य करता राहील. त्यामुळे जे जे कर्म आम्ही अर्पण करू ते सत्कर्म असावं. बरीच मंडळी संध्याकाळ झाली की सरकार मान्य होतात, ते काम जर देवाला अर्पण केलं तर ते काम देवाला पोहोचणार आहे का? ते बरं आहे का? नाही हो. साधं उत्तमातलं उत्तम सत्कर्म तुमच्या माझ्या हातून घडावं आणि ते भगवंताच्या चरणी अर्पण केलं जावं. भगवंत म्हणले त्याकरता माझ्यासाठी कर्मकांड करायची काही गरज नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीही दिले तरी मी आवडीनं सेवन करणार आहे. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, कोण आहे देवा, असं कोणी आहे का? चल म्हणाले, नेतो तुला. म्हणून भगवंत आई साहेबांना घेऊन गेले. कुठे? लांब नाही गेले, त्या पंढरपुरापासून जवळ असलेलं अरणगाव नावाचं, अरणभिंडी नावाचं गाव, त्या बांधावर उभे राहिले. सकाळची वेळ, विहीर, पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर, त्या विहिरीला मोठ जुंपलेली. आता सगळं गेलं, आता इलेक्ट्रिसिटी आहे नाही का असल्यामुळे आता हे मोड बीट काही नाही राहिलं. पूर्वीची श्रीमंती आपली श्रीमंती सुद्धा आपण कोणी लक्षात घेत नाही बरं का. आता आम्ही खूप सोफिस्टिकेटेड झालो, खूप पुढारलो. त्यामुळं पूर्वीचं वैभव होतं एका शेतकऱ्याच्या घरचं, छान उत्तम मळा फुलवलेला आहे, उत्तम. प्रत्येक रोपटं विठ्ठल समजून जगवलेलं आहे, प्रत्येक रोपटं. आणि असा छान पोशाख परिधान केलेला आहे, बाराबंदी आहे, अंगरखा आहे, त्या फेटा घातलेला आहे, धोतर आहे मस्त, करवती काठी, आणि छान उत्तम पांडुरंगाचं स्मरण अखंड चालू आहे. आई साहेब रुक्मिणी पाहतायत की हा तुमचा भक्त आहे का? पांडुरंग सांगतायत हो. काय नाव याचं? म्हणाले, आणि कानावर शब्दच आले की हो, कांदा मुळा